जय महाराष्ट्र. मी आहे एस के चांद. आपण पाहता TV9 माझा लाईव्ह न्यूज. महावितरणच्या भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रवादीचा यल्गार. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. महावितरणच्या अनागोदी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात आता अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. येत्या 9 मार्च 2026 पासून महावितरण कार्यालय समोर बेमुदत उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. हिमायतनगर शहर आणि ग्रामीण भागात विनाप्रमाणात बसवलेली डीपी आणि बोगस कामाची चौकशी करण्याची मागणी तालुका अध्यक्ष वामनराव मिराशे यांनी केली आहे. वाढी वीज बिलांचा जाच 33 केव्ही लाईनच्या चुकीच्या कामामुळे ग्राहकांना भरमसाठ बिले येत असून रिडिंगनुसार बिले मिळवतील असा पवित्रा पक्षाने घेतला आहे. कर्मचाऱ्यांची मगरुरी कर्तव्यावर असताना मद्यपान करून ग्राहकांशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या लाईनमनवर कडक कारवाईची मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे. बघूया वामन मिराशे यांची व्हिडिओ घेतलेली प्रतिक्रिया. आज दिनांक 4 रोजी टाइम किती झाला दादा? तारीख 4 आहे ना? तारीख 4 है 11:32. 11:32 झालेले आहेत. 2 दिवसाची सुट्टी असून सुद्धा इथल्या आपल्या MSCB ऑफिसला पाहू शकता कुठल्याच खुर्चीवर कुठंच एकही कर्मचारी नसून असे असणारे लाईट बिलासाठी. तुम्ही केव्हा आले? किती वेळ झालं तुम्हाला येऊन? 15 मिनिट झाले. काय बोलणं झालं? DY पाटील वगैरे कोणी तुम्हाला भेटले? काय बोलले? कोकड साहेब होती का? ठीक आहे. बाकी असं असणारं इथं MSCB मध्ये कोण्या शेतकरी लोकांची दखल घ्यायला तयार नाही आहे. आपण गेल्या 1 महिन्याखाली आमरण उपोषण करून सुद्धा इथं असणारे पाटील DY पाटील साहेब उप अभियंता हे कोणी कर्मचारी राहत नसतील तर एवढं मोठा आता 2 दिवसाचा सण, त्या 2 दिवसाच्या सणाच्या सुट्टीमध्ये सुद्धा या MSCB ऑफिसला कुठलाही कर्मचारी नाही. आणि लोक लाईट बिलाचा विषय घेऊन किंवा अनेक अडचणी घेऊन इथं आले असता ना कोणता कर्मचारी त्या कस्टमरचा फोन उचलत नाही आणि इथं ऑफिसमध्ये आलं तर भेटत नाही. नेमकं करायचं काय या विचारानं येणाऱ्या 9 तारखेला मी पुन्हा एकदा उपोषणाची तयारी केलेली आहे. हे निवेदन देण्यासाठी आलो. फक्त मी निवेदन द्यायला आलो म्हणून इथल्या आपल्या MSCB ऑफिसमध्ये कर्मचारी नाही आहेत. 9 मार्च 2026 सायंकाळी 5 वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याकरिता मी हे सगळं टाईप करून आणलेलं आहे मॅटर. तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ थांबू मॅटरही वाचू शकता. विषय काय आहे ते हे आपल्या पूर्ण हिमायतनगर तालुक्यात झालेले अंदाजे 4 ते 5 हजार पोल रोडच्या कडेनं उभे केले होते त्या विरोधामध्ये. आणि आज 1 महिन्या अगोदर आपण या MSCBच्या विरोधात उपोषण केले असता त्याच्या काही त्यांनी लेखी निवेदन देऊन आपल्याला जे उपोषणात उठवलं होतं त्याकरिता त्यांनी ते आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. म्हणून आपण पुन्हा एकदा MSCBला बसण्याच्या तयारीत तिथं अर्ज देण्यासाठी आलो असता इथं मी आज जवळजवळ 1 पाऊण तास त्यांची वाट पाहून हा व्हिडिओ बनवतो. बघू शकता. सोबत शेतकरी सुद्धा आलेले आहेत. काका तुमचा विषय काय होता? माझं ते सोलर असते वेळेस हो. मला 215 युनिटचं 6000 रुपये बिल आहे. 215 युनिटचं 6000 बिल आलं. हां. आणि त्याच्याबद्दल चौकशी करायला आलो होतो. हो तर ते तुमचं तिथं लाईट बिलावरती हे दाखवलं का जमा? नाही, वापरले 215 युनिट आपण वापरले. अच्छा. पण बिल जास्त आलं. ते बिल कसं- असं तुमचं काय काम होतं काका? मार्चपासून 26,000 बिल आलं. बरं. तर कमी करतो. घरचं बिल आहे ना? हा, घरचं बिल. तुम्ही प्रॉपर गाव सोनवाडी. अशा अनेक अडचणी आज असणाऱ्या MSCB मध्ये आहेत. कुठला कर्मचारी दखल घ्यायला तयार नाही. नेमकं करायचं तरी काय या विचारानं आम्ही वारंवार मी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर मी 100% या कर्मचाऱ्याच्या मागे लागून शेतकऱ्याच्या कामासाठी अहोरात्र प्रयत्न करून सुद्धा कुठलाही कर्मचारी काही दखल न घेता आज 2 दिवसाची सुट्टी असून जर कर्मचारी या ऑफिसमध्ये नसतील तर खरोखरच यांच्यावर कोणाची वचक राहिली का या विचारानं आज हा व्हिडिओ तयार करून मी टाकत आहे. मित्रांनो बघू शकता आपलीच महावितरण